वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, 5 पीडित महिलांची सुटका। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने अनैतिक मानवी व्यापाराविरोधात धडक कारवाई करत शहरातील एका ठिकाणी सुरू असलेला वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3, 4, 5 व 7 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलच्या मागे तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत छापा टाकण्यात आला। या ठिकाणी महिलांना आर्थिक फायद्यासाठी आश्रय देऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असलेल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणात खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिल्पा राजू लांबा, वय वर्ष 35, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। पूजा टीकाराम थापा, वय वर्ष 29, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। शिवाजी भीमराव पाटील, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। फरीद कबीर शेख, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। शहाबत वाहिद खान, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। शरीफ सत्तार तडवी, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। बाबू उर्फ जितेंद्र बाबूराव वाघे, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। फिरोजी आसा खान, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। बाबू उर्फ जितेंद्र श्रावण वाघे, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। संदीप उर्फ सोनू लक्ष्मण पाटील, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव व सुरेंद्र राजपूत, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव। कारवाई दरम्यान पोलिसांनी 5 पीडित महिलांची सुटका केली। पीडित महिला राजस्थान व नेपाळ येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून त्यांना संरक्षण व आवश्यक मदत पुरवण्याच्या कारवाई सुरू आहे। पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 व 2 यांना ताब्यात घेतले असून आरोपी क्रमांक 3 ते 11 हे फरार आहेत। त्यांच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। चोपडा शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की मानवी तस्करी, वेश्या व्यवसाय अथवा महिलांच्या शोषणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। अशा गुन्ह्याविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।